नमस्कार मित्रांनो, स्वस्तिय ज्योतिष मंचमध्ये मी प्रोफेसर सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं एपिसोड 5मध्ये स्वागत करतो. आज आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा विभाग शिकणार आहोत. जन्मकुंडलीतील 12 भावांचे गूढ अर्थ आणि त्यांचा तुमच्या संपूर्ण जीवनावर होणारा प्रभाव ते आपण आज इथे पाहणार आहोत. जर तुम्ही तुमची कुंडली समजून घेतली तर तुम्ही तुमचे आयुष्य स्वतः डिझाईन करू शकता. 12 भावातील मूलभूत ओळख. कुंडली म्हणजे 12 विभागांचा नकाशा. प्रत्येक भाव एक विशिष्ट क्षेत्र, ऊर्जा आणि घटना दर्शवतो. ग्रहांचे परिणाम ते ज्या भावात बसतात त्या भावावर अवलंबून असतात. 12 भावांचे रहस्य. पहिला भाव जो पर्सनॅलिटी आणि लाईफचा मार्ग दाखवतो. तुमचा स्वभाव, विचारशक्ती, निर्णय क्षमतेची मूळ ऊर्जा. या भावावरती वाईट दृष्टी असेल तर व्यक्तीला स्वतःबद्दल संभ्रम राहतो. दुसरा भाव हा वेल्थ आणि स्पीचचा आहे. पैसा, कुटुंब, वाणी. हा भाव खराब असेल तर कितीही कमवा, स्थिरता येत नाही. तिसरा भाव करेज आणि कम्युनिकेशनचा आहे. धैर्य आणि संपर्काचा आहे. धैर्य, कौशल्य, सोशल इमेज, तुमची सामाजिक प्रतिमा इथून समजते. या भावातील चांगला मंगळ व्यक्तीला एक चांगला नेता बनवतो. चौथा भाव हा आई, घर, तुमची मानसिक स्थिरता इथे कळते. घर, वाहन, आई आणि मनःशांती याचा खुलासा या चौथ्या घरातून होतो. इथे शनी असल्यास बालपणामध्ये संघर्ष आणि भावनिक रिक्तता असते. गुरु असेल तर बऱ्याच वेळेला घरामध्ये सावत्र बाजू राहते. 5th हाऊस किंवा 5वं घर ज्यातून एज्युकेशन, इंटेलिजन्स आणि प्रेम, अभ्यास, प्रेम संबंध, संतान. इथे जर बुध आणि गुरु असतील तर त्या व्यक्तीची बुद्धिमान आणि सर्जनशीलता असते हे आपल्याला समजतं. 6वा भाव होम, हेल्थ, एनिमीज आणि डेली वर्क, नित्य दैनंदिन काम ती व्यक्ती कशी करते. आजार, कर्ज, स्पर्धा. राहू किंवा शनी येथे असतील तर व्यक्ती संघर्षातून शिकतो. 7वा भाव मॅरेज आणि पार्टनरशिपचा आहे. विवाह आणि व्यावसायिक भागीदारी यांचा संबंध इथे येतो. येथील शुक्र दोषी असल्यास नात्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज पती-पत्नींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8वा हाऊस हे ट्रान्सफॉर्मेशन अँड सिक्रेट आहे. ॲक्सिडंट, अपघात, अचानक घटना घडणं, रिसर्च इथून खुलासा होतो. हा भाव जीवनातील सर्वात गूढ अध्याय उलगडतो. 9व्या भावामध्ये लक, धर्म, हायर नॉलेज, भाग्य, गुरु, परंपरा. गुरु येथे बलवान असेल तर व्यक्ती भाग्यशाली, धार्मिक आणि यशस्वी असते. 10व्या घरातून करिअर आणि प्रोफेशन कळतं. नोकरी, प्रतिष्ठा, कर्म. या भावातील ग्रह म्हणजे करिअर थेट ठरवतात. 11व्या हाऊसमध्ये गेन आणि इन्कम, उत्पन्न, समाजातील स्थान, मित्र. हा भाव चांगला असेल तर व्यक्तीच्या आयुष्यावर फायनान्शियल स्टेबिलिटी आहे हे आपल्याला कळतं. 12th हाऊसमधून मोक्ष, फॉरेन लॉसेस, विदेश, खर्च, एकांत आणि अध्यात्म याची माहिती आपल्याला इथून कळते. जर दोष असेल तर खर्च वाढतो आणि योग असेल तर विदेश गमन पक्का होतो. बहुतांश लोकांची समस्या या भावदोषांमुळे निर्माण होते. पैसा येतो पण टिकत नाही. विवाह रिपीटेडली अडत राहतो. करिअर स्थिर होत नाही. घरात कलह असतो. मानसिक अस्थिरता असते. मुलांच्या अभ्यासात अडचणी येतात. व्यवसायामध्ये नुकसान होते. या सर्वांच्या मागे भाव, ग्रह आणि दृष्टीचे सायन्स आहे. ग्रहांच्या योग्य डायग्नोसिस, रोग निदान झाल्याशिवाय उपाय मिळत नाही. एका व्यक्तीचं 10वा आणि 6वा हाऊस कमजोर होतं तर नोकरीत सतत तणाव, बदल, असंतोष होता. मी त्याची ग्रहस्थिती तपासली, शनीची दृष्टी पाहिली, राहू प्रबळ होता, बुध कमजोर होता. उपाय दिले, ग्रह वाढवणारे. जॉब स्पेसिफिक जेमस्टोन, रत्न दिलं. दैनंदिन आचरणातले काही बदल सांगितले. 45 दिवसात परिस्थिती बदलली. करिअर स्थिर झालं. आत्मविश्वास प्रचंड वाढला.
जर तुम्हालाही आपल्या 12 भावामधील दोष, योग आणि परिणाम जाणून घ्यायचे असतील, स्वतःचं भवितव्य स्पष्ट समजून घ्यायचं असेल किंवा तज्ज्ञांकडून नेमके उपाय हवे असतील तर आजच माझ्याकडून पर्सनल कुंडलीचं काउन्सिलिंग करून घ्या.